राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी दुपारी 2 वाजता सांगोला दौऱ्यावर येत आहेत। हेलिकॉप्टरने सांगोला महाविद्यालय येथे आगमन, तसेच दुपारी 3 वाजता अंबिका मंदिरासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। गुजरातने 20 षटकात 6 बाद 217 ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर राजस्थानचा डाव 19.2 षटकात 159 धावांवर गुंडाळला। गुजरातचा 5 सामन्यातून हा सलग चौथा विजय ठरला, तर राजस्थानचा हा 5 सामन्यातून तिसरा पराभव ठरला। सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे। मुख्य कालवा तसेच डावा व उजवा कालवा यामधून यापुढे पाणी सुरू राहणार असून सकाळी 9 वाजता वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे। सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे। सुरत चेन्नई महामार्ग, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट या महामार्गासाठी मौजे वैराग तालुका बार्शी येथील संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मूल्यांकनाबाबत मंत्रालयात बैठक झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आमदार ॲडव्होकेट दिलीप सोपल हेही या बैठकीला उपस्थित होते। सोलापूर शहर गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 दुचाकी, 16 मोबाईल व 1 मंगळसूत्र असा एकूण 3,28,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तसेच राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे शनिवारी एकाच मंचावर येणार आहेत। पवार यांचा शनिवारी सोलापुरात मुक्काम असणार आहे। नेहरूनगर येथील मागास समाजसेवा मंडळाच्या वतीने स्मृतिशेष स्वातंत्र्य सेनानी चंद्राम गुरुजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे। मागील महिन्याभरापासून प्रखर उन्हानंतर पावसाचा शिडकावा आणि त्यानंतर पुन्हा उष्णतेची लाट या परस्पर विरोधी वातावरणामुळे विषाणूजन्य ताप, जुलाब आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत। त्यामुळे सध्या दवाखान्यात तापाचे रुग्ण सर्वाधिक आहेत। त्याखालोखाल सर्दी, खोकला व काही प्रमाणात डेंगीचे रुग्ण देखील आढळत आहेत। पोलीस कारवाईसाठी येत असल्याची खबर लागताच भरलेली वाळू नदीत टाकून पसार होणारे 5 ट्रॅक्टर, कार व दुचाकी आणि 4 मोबाईल असा एकूण 39,78,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे। भाजप सरकारच्या वतीने महागाई वाढवून सर्वसामान्य माणसांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे, दलितांचे शोषण केले जात आहे। या विरोधात काँग्रेस पक्ष नव्या दमाने, नव्या उत्साहाने यापुढे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली। अहमदाबादमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनावेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटर वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात HSRP बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे।